ट्वेल्थ मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये आपले परत एकदा सहर्ष स्वागत. 12वीच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल आणि पोलर कोऑर्डिनेट्स याबद्दलची माहिती घेतली. आता आपण काही प्रॉब्लेम्स आहेत टेक्स्टबुकमधले ते बघणार आहोत. पहिला प्रॉब्लेम काय म्हटलं बघा त्यांनी. इन ट्रायंगल ABC, if cot A, cot B, cot C are in AP, then show that A square, B square, C square are in AP. आता ह्यातला जो काय क्वेश्चनमधला महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे AP, अर्थमेटिक प्रोग्रेशन. अर्थमेटिक प्रोग्रेशनचा अर्थ काय? समजा XYZ हे 3 नंबर्स AP असतील तर त्याचा अर्थ होतो मधल्याची दुप्पट इज इक्वल टू रिमेनिंग 2ची ॲडिशन, म्हणजे वायची दुप्पट 2y इज इक्वल टू x प्लस झेड. हा APचा अर्थ. आता इथे त्यांनी काय म्हटलं आहे, कॉट A, कॉट B, कॉट C आर इन AP. ह्याचा अर्थ काय झाला, मधल्याची दुप्पट म्हणजे कॉट बीची ट्वाईस 2 कॉट बी इज इक्वल टू कॉट ए प्लस कॉट सी. कॉटच्या संदर्भातला कुठलाही रूल आपल्याकडे अवेलेबल नाही, म्हणून आता आपण कॉटला रूपांतरित करणार आहोत कॉस अपॉन साईन, बेसिक रेशो. म्हणजे 2 कॉट बी इज इक्वल टू कॉट ए प्लस कॉट सी. ह्याच्या जागी आपण काय लिहिणार आहोत, 2 कॉट ए च्या जागी लिहिणार आपण 2 cos B अपॉन साइन B इज इक्वल टू cos A अपॉन साइन A प्लस cos C अपॉन साइन C. आता कॉस आणि साईनचा रूल आपण इथे वापरला, कोसाइन रूल आणि साइन रूल. कॉस बी म्हणजे काय, A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन 2AC. आणि साइन बी अपॉन बी इज इक्वल टू के मानलं तर साइन बी इज इक्वल टू बी के होईल. म्हणजे हा जो पार्ट आहे या पार्टमध्ये आपण साइन रूल आणि कोसाइन रूल यूज केला. सेम वे राईट साईडला सुद्धा कॉस एच्या जागी बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2BC इंटू साइन एच्या जागी AK. आणि कॉस सीच्या जागी आपण वापरलं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2AB इंटू साइन सीच्या जागी वापरला CK. म्हणजे ह्या पूर्ण फॉर्मेशनमध्ये आपण कोसाइन रूल आणि साइन रूलचा वापर केला आहे. आता लेफ्ट साईडला हा 2ला 2 कॅन्सल झाला, दिस 2 अँड दिस 2 गेट कॅन्सल. आता डिनॉमिनेटरमध्ये काय आहे बघा, के इंटू ABC. न्यूमरेटरमध्ये आहे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू. आता लेफ्ट साईड राईट साईडला बघा 2ABC इंटू के, 2ABC इंटू के दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे, तो सगळा बाहेर घेतला कॉमनमध्ये 2ABC इंटू के. न्यूमरेटरमध्ये काय राहिलं, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. आता इथे बघा काय काय होतं आहे, 2ABC इंटू के त्यातला ABC इंटू के लेफ्ट साईडचा आणि राईट साईडचा, हा लेफ्ट साईडचा ABC इंटू के आणि हा ABC इंटू के कॅन्सल झाला, बरोबर. म्हणजे आता लेफ्ट साईडला राहिला ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल, राईट साईडला राहिला 1/2 इंटू ब्रॅकेट. आता 1/2 इंटू ब्रॅकेट आतमध्ये, ब्रॅकेटच्या आतमध्ये बघा काय, या बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा 2B स्क्वेअर झाला, दिस बी स्क्वेअर प्लस दिस बी स्क्वेअर इज दिस 2B स्क्वेअर.
this c square and this minus c square get cancel. This minus a square and this plus a square also get cancel. म्हणजेच आपल्याकडे काय शिल्लक राहिलं, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 इंटू 2b². या 2ला 2 कॅन्सल झाला. म्हणजे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर. हा मायनस बी स्क्वेअर अपोजिट साईडला शिफ्ट केला तर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू 2b². म्हणजेच बी स्क्वेअरची ट्वाईस ही ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर एवढी आहे. ह्याचाच अर्थ झाला ए स्क्वेअर बी स्क्वेअर अँड सी स्क्वेअर हे तिघही ए पीमध्ये आहेत. लक्षात आलं आहे. त्यामुळे फार सिंपल गोष्टी असतात. या सिंपल गोष्टीतून आपण थेरम प्रूव्ह करू शकतो. ॲक्च्युली आपल्या टेक्स्टबुकमध्ये हा प्रूव्ह करून म्हणून आलेला आहे, प्रूव्ह दॅट म्हणून. आता आपल्या 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये किंवा 11वीच्या टेक्स्टबुकमध्ये जिथे इथे प्रूव्ह दॅट म्हणून क्वेश्चन्स आलेत हे ॲक्च्युली JEE-CETच्या दृष्टीने शॉर्टकट्स आहेत. हे कायम लक्षात ठेवा. शॉर्टकट्स काही आकाशातनं पडत नाहीत. ॲक्च्युली शॉर्टकट्स हे एका थेअरीमधनं डेव्हलप झाले असतात. ती पूर्ण थेअरी लक्षात ठेवण्याची तुम्ही त्याचा सारांश लक्षात ठेवू शकता. ओके, आता अजून एक सम बघू आपण. इन ट्रायंगल ABC इफ A इज 18, स्मॉल b इज 24, स्मॉल c इज इक्वल टू 30, देन फाइंड cos A अँड sin A. क्वेश्चनमध्ये दिलं आहे काय बघा, महत्त्वाचा पार्ट. इथे तुम्हाला कंपॅरिझन करता येणं आवश्यक आहे. स्मॉल a दिला आहे, स्मॉल b दिला आहे, स्मॉल c दिला आहे. जे स्मॉल a b c इंडिकेट्स लेंथ ऑफ साईड्स, म्हणजे ट्रायंगलच्या 3 साईड्सची इन्फॉर्मेशन दिली आहे. आपल्याला विचारलं आहे काय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस ए अँड साईन ए. म्हणजे व्हॅल्यू दिल्या आहेत साईडच्या आणि प्रश्नात व्हॅल्यू शोधायला सांगितली आहे अँगलच्या कॉसची किंवा अँगलच्या साईनची. म्हणजे व्हॅल्यू दिल्या आहेत साईडच्या संदर्भातल्या आणि विचारलं आहे अँगलच्या संदर्भातलं. बरोबर, ही गोष्ट लक्षात येणं आवश्यक आहे. आपल्या 3 साईडच्या संदर्भातला फॉर्म्युला कुठला अवेलेबल आहे, तर कॉसचा कोसाईन रूल. बघा कोसाईन रूल काय इंडिकेट करतो, कॉस ए इज नथिंग बट स्मॉल बी स्क्वेअर प्लस स्मॉल सी स्क्वेअर मायनस स्मॉल ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू स्मॉल बी इंटू स्मॉल सी. लेफ्ट साईड जी आहे ती अँगलच्या फॉर्ममध्ये, राईट साईड आहे ते पूर्णपणे साईडच्या फॉर्ममध्ये. बरोबर, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला 3 साईड्स दिले असतील आणि त्यावरून अँगल शोधायचा असेल तर आपल्याला कोसाईन रूल वापरणं फार फायद्याचं ठरतं. व्हॅल्यूज पुटअप केल्या, सिम्प्लिफाय केलं तर कॉस एची व्हॅल्यू येते 4/5. आता आपल्याला कॉस ए मिळाला आहे, आपल्याला साईन एची व्हॅल्यू काढायची आहे. 10वीचा बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रूल वापरला. साईन ए इज इक्वल टू √1 मायनस कॉस स्क्वेअर ए, दॅट इज √1 मायनस कॉस एची व्हॅल्यू 4/5 आहे. त्याचा स्क्वेअर केला तर 16/25. 1 मायनस 16/25 दॅट इज 9/25. त्याचा √3/5. म्हणजेच बेसिक इन्फॉर्मेशन वापरून आणि महत्त्वाचे कोसाईन रूल साईन रूल ह्या कन्सेप्ट वापरून ही सम्स आपण सोडवू शकतो. सम सिम्पल आहेत, फक्त तुम्हाला ते रेग्युलर ॲप्रोप्रिएट फॉर्म्युले जे आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन महत्त्वाचं आहे. आपण इनडायरेक्टली या फॉर्म्युलेंचं ॲप्लिकेशन शिकलो, त्या नुसते फॉर्म्युले पाठ असून उपयोग नाही, त्याचं ॲप्लिकेशन करता येणं आवश्यक आहे. म्हणून ह्याची प्रॅक्टिस सतत करत राहा की जेणेकरून तुम्हाला या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे सगळे ॲप्लिकेशन्स माहिती होतील आणि हाच पार्ट तुम्हाला परत पार्ट 2मध्ये डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये परत यूज करायचा आहे. ओके, तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि 12वीच्या दृष्टीने आत्तापासूनच तयारीला लागा. ओके, थँक्यू.